नमस्कार. बिनधास्त कुकिंग विथ प्रीत किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार गाजरचा हलवा. बघा, गाजरचा हलवा मी ज्या पद्धतीने सांगितला आहे त्या पद्धतीने बनवला तर किती सुंदर आणि खूप टेस्टी होतो. तुम्हाला दिसतच असेल किती सुंदर रंग प्राप्त झालेला आहे गाजरच्या हलव्याला. मी ज्या पद्धतीने तुम्हाला गाजरचा हलवा शिकवणार आहे त्या पद्धतीचा नक्कीच तुम्ही उपयोग करून बघा आणि करून बघा. तर आज आता आपल्याला गाजरचा हलवा बनवायचा आहे. त्याच्यासाठी अर्धा किलो गाजर खिसून घेतले आहे. ड्रायफ्रूट्स आहे, काजू, बदाम, पिस्ता सगळे बारीक करून घेतलेले आहे. थोडी साखर घेतलेली आहे, 1 वाटी साखर आणि दूध, विलायची आणि जायफळची पूड घेतलेली आहे आणि 2 चमचे तूप. तर आता आपण गाजरचा हलवा तयार करू. आता कढईत आपल्या 2 चमचे तूप घालायचे. आधी तुपाला पातळ होऊ द्यायचा. तूप गरम झालं की मग आपल्याला त्याच्यात गाजरचं कीस टाकायचा आहे. गाजराचा कीस बारीक केलेला. गाजराचा हलवा बनवण्याच्या पद्धती पण वेगवेगळ्या असतात. आधी कोणी गाजराला शिजवून घेतात दुधामध्ये, पण मी इथे गाजराला आधी थोडंसं तुपामध्ये शॅलो फ्राय सारखं थोडंसं करून घेतात. तुपाचं पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये हे झालं पाहिजे, मिक्स झालं पाहिजे तूप गाजर, मग टेस्टी वाटते खूप खायला. पण थोडंसं परतून घेतल्यासारखं करायचं गाजराच्या किसाला तुपामध्ये. त्याची टेस्ट खूप मस्त असते. मग गाजराच्या किसाला पाणी पूर्ण सुकून घेतपर्यंत परतायचं आहे. याच्यातलं पाण्याचा अंश कमी झालं की नंतर मग आपण परत याला दूध टाकून पुन्हा शिजू द्यायचं. आता याला तुपात थोडंसं परतून घ्यायचं व्यवस्थित. थोडा 5 मिनिटासाठी आपण याला झाकून ठेवायचं. थोडं झाकून ठेवल्यामुळे गाजराच्या किसाचा रंग आणखी थोडा गडद होत असते. थोडासा लालसरपणा आणखी वाढलेला आहे. परत याला आपल्याला दुधात पण शिजवून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यात दूध घालायचं. छान शिजेल असं तेवढ्या प्रमाणात आपल्याला याला दूध घालायचं आहे. आता आपण याच्यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे. आता याला पूर्ण हे दूध जे आपण टाकलं ते पूर्ण घट्ट होतपर्यंत, या किसातलं पूर्ण दूध असं घट्ट झालं पाहिजे तेव्हापर्यंत आपल्याला याला घोटायचं आहे. आता 5-10 मिनटं लागेल, जास्ती वेळ लागणार नाही. 5 मिनिटापर्यंत याला थोडंसं परतत राहायचं. आता यामध्ये 1 वाटी साखर घालायची आहे. साखरेचं प्रमाण कमी जास्त करता येईल आपल्याला. साखर कोणाला जास्ती आवडते, कोणाला कमी, आपापल्या पद्धतीने साखरेचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करता येईल. पूर्ण याला आटवून घ्यायचं आता व्यवस्थित. साखरेचा पाक जसा होते आपला घट्ट, तसं हे पूर्ण आटून जाणार.
तुपामध्ये जेव्हा पूर्णतः याला होऊ देतो, आधी परतून घेतो, त्यामुळे याचा रंग असा डार्क येतो असतो तुपामध्ये तळल्यामुळे. आणि परत मग आपण याला दुधात पण शिजवतो, त्याच्यामुळे ह्या हलव्याची टेस्ट खूपच छान असते. तुम्ही नक्की करून बघा आणि मला कळवा कमेंट्समध्ये कशी वाटली रेसिपी. ठीक आहे, थँक्यू.